अरे स्पंदन, हं? अरे मला फराळ खायचे आहे, ते बॅग घेऊन ये. हो. आह! आह! काय झालं रे? आह! काय झालं? दात तुटला. हे फराळ खाल्लं तू? हो. अरे तुला एवढी खाई? हे बॅग बोलवली होती ना मी. दात तुटला. काका, हा. हा एवढा कडक फराळ कोणी बनवला? तुझ्या काकूने बनवला. तुझी काकू माझी बायको कडक. हे त्याची बायको कडक, त्याच्या घरच्या फराळ कडक. तुझ्या तर दातच तुटला. दाखव. मागच्या दिवाळीला तुझी काकू चकली बनवत होती. चकली हं. मला बोलली, एक चकली थोडं बघा बरं, मीठ तिखट काय लागते का म्हणून. अशी चकली धरली ना तिने माझ्याकडे फेकली. असा मी झेल घेणार तेवढंच माझ्या नेम चुकलं आणि चकली थाडकन इथे मला आदळली डोळ्यावर. इथे आदळली, असं रक्ताची धार निघाली. रक्तबंबाळ झालो मी. दवाखान्यात जावं लागलं मला. 4 टाके लागले. 4. हे प्रभु हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ. गमत आहे का फराळ खाणं तिच्या हाताचा? जीव मुठीत ठेवावा लागतो. हे बघ, हे बघ, फराळ खाण्याचं साहित्य ठेवतो. तुला असा बारीक करून देणार होतो मी. हे बारीक. हा बघ, लाडू. उठते का? असे आहेत लाडू. सर्व घेऊनच बसतो मी. बघ. आणि लक्षात ठेव, काकूच्या घरचा माझ्या घरचा जेव्हाही फराळ तुझ्याकडे आला, त्याला कसं खायचं? ग्राइंडर मिक्सर घ्यायचं, त्याच्यामध्ये चकली, शंकरपाळे, लाडू सर्व एकत्र करायचं, ग्राइंडर चालवायचा, मस्त मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचा आणि त्याला पावडर दोन्ही वेळ खायचा रे. अरे हो, हे तर मी विसरलोच. मग no, 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 no.